31 डिसेंबर अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलाय। या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून अवैधरित्या गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक होऊ नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं कागलसह 6 ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत। याशिवाय विविध पथकं देखील नेमली आहेत। नववर्षाचं स्वागत करताना पार्टी आयोजकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करून देण्यात आलेला मद्य परवाना घेऊनच पार्टीचं आयोजन करावं, तसंच कोणत्याही ठिकाणी मद्य वाहतूक अथवा मद्य साठा केल्याची माहिती मिळाल्यास त्वरित राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा, असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक रवींद्र आवळे यांनी केलंय। गोवा राज्यातून अवैध मद्य वाहतूक होऊ नये यासाठी कागल येथे परमनंट सीमा तपासणी नाका व इतर 6 ठिकाणी तात्पुरते सीमा तपासणी नाके उभारण्यात आलेले आहेत। तात्पुरत्या सीमा तपासणी नाक्यांवरून अवैध मद्य वाहतूक होऊ नये म्हणून विविध पथके तैनात करण्यात आलेली आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सर्व हॉटेल्स तसेच फार्म हाऊस व रिसॉर्ट या ठिकाणी अवैध मद्य विक्री होणार नाही याबाबतही विशेष दक्षता घेण्यात येत आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्व आयोजकांना आवाहन करण्यात येते की या पार्टीसाठी आपणास राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत 1 दिवसीय पार्टी परवाना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। सदर परवाना ऑनलाईन प्रणालीमार्फत देण्यात येतो। जास्तीत जास्त प्रमाणावरती सदर परवाने घेऊन नववर्षाचे स्वागत करावे। परवाने व्यतिरिक्त अवैध दारू विक्री करताना आढळल्यास त्यावर विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत कारवाई करण्यात येईल। नागरिकांना आवाहन करण्यात येते की आजूबाजूला अवैध मद्य विक्री वाहतुकीची घटना घडत असल्यास किंवा आपल्याला माहिती मिळाल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या व्हॉट्सॲप व टोल फ्री क्रमांकावरती तात्काळ तक्रार करावी।